होईल अशा प्रकारची प्रार्थना आराधना करून आलेली आहे. एक वाटले देवाला करावं लागलं, देवाला चिंता लागली. कुठल्याही गोष्टी चांगल्या करत असताना आणि वाईटने घडायला चर्चा करावी लागते. मला आता एवढा सत्संग चालू आहे, चर्चा करावी लागते, कोणीतरी हिंमत धरावी लागते, समोर कोणीतरी यावं लागतं. त्यावेळेस माणूस अजून येतात, पण समोर येणारा महत्त्वाचा असतो. समोर येणाऱ्याचं महत्त्व आहे. सर्व उपक्रमात आले, देवलोकाला प्रश्न पडला, आता काय करायचं? माता पार्वती महादेवाला कसं वध करतील? माता पार्वतीपासून कसा पुत्र उत्पन्न होईल? आपल्या जगताला कसं कल्याण होईल? जगताला ह्या कसं आहे बघा, जेव्हा राक्षस जन्माला येतात, जेव्हा यज्ञ चालत नाही, कीर्तन चालत नाही, भजन चालत नाही, पोथी चालत नाही, पुराण चालत नाही, काहीही चालत नाही. राहिलेले यज्ञ, मोडीले कीर्तन, दैत्याने राहिलेले यज्ञ, मोडीले कीर्तन, बळाने ब्राह्मण, दैत्याने यज्ञ राहिलं, कीर्तन राहिलं, ब्राह्मण पुजारी महाराज लोक कोणाच्या राक्षसाच्या भीतीनं. काही माणसं म्हणून काही काय बघत नाही, सत्ता करायची याला तुम्ही राक्षसी कशाला सत्ता? उगा पैसे सत्ता चालवता किती घाला, पैशात सत्य घालू नये. सत्यामध्ये जर आपल्या आर्थिक बाजू जर त्यात नसेल तर घालायची कुठे? किती करायचा हा संसार? नाही महाराज, म्हणून याच्यासाठी देवाची आवश्यकता आहे. सर्व देवलोक एका ठिकाणी आले, यातना करून आले आणि आणखी काय सांगितलं? निजले सहिते साहित्य स्वयंपाक पूर्वक आत्याशी सत्वशी भगवान भोलेबाबाला प्रसन्न करण्यासाठी निघाले. आमच्या देवाला काय म्हणून लागत नाही, फक्त एक जीवनाचा विचार, तांदळावर पाणी आणि जलपत्र, बस एवढं